प्रेम फक्त प्रेम असावं. प्रेम एक आभास आहे. या प्रेमाला गोड असा इतिहास आहे. प्रेमासाठी प्रत्येकाची धडपड आणि त्यांनी सोसलेला वनवास आहे. म्हणून तर आजही अशा कित्येक जोड्या त्यांच्यासाठी आपल्या मनात आदर आणि सन्मान खास आहे. आपल्यावरही कोणी असं प्रेम करावं मनापासून हा ध्यास आहे. पण हल्लीची प्रेम प्रकरणं बघता पटकन येतो विचार, हे प्रेम आहे की नुसताच टाइमपास आहे. फक्त सिंगल राहायचं नाही म्हणून कोणीतरी सोबत असण्याचा अट्टहास आहे. एखाद्याच्या शांत आयुष्यात प्रवेश करायचा आणि थोड्याच वेळात असं दाखवायचं, माझ्याशिवाय तू नाही आणि तुझ्याशिवाय मी. बघणाऱ्याला कळणारच नाही आहे हा गैरसमज की भलताच आभास आहे. प्रेम ही भावना ज्याच्या आयुष्यात खरीच असते, त्याला समजून घेणारा, त्याला जीव लावणारा मी आहे ना हा विश्वास आहे. अशा प्रेमी जोडप्यांना थोडा त्रास आहे, पण समजून उमजून सोबतीचा हट्ट कोणालाही न जुमानता टिकवून ठेवाल नातं हे घट्ट. पुढे तुमच्या प्रेमाला आजन्मतेचा सहवास आहे. पण तू फक्त माझी किंवा माझाच या झाकरणाखाली दबून जाणाऱ्या कित्येक अशा नात्यांमध्ये गुदमरणारा श्वास आहे. घ्यायचा का सोडायचं या ओढाओढीच्या प्रेमात प्रेम तर राहतच नाही. जिथे तिथे चर्चा तुमची, हे कसलं प्रेम, हा तर फास आहे. प्रेम ही संकल्पनाच अशी खास आहे. भावना आणि विचार या परिकल्पनेलाच भासवलं तरी शहारलेल्या रोमांचक हळव्या क्षणाला फुलपाखरांची आरास आहे. मनधुंद स्पर्शून जाणाऱ्या विचारांना बिलगलेल्या सुगंधी मनाची अनुरागी मिठास आहे. हे ठरवून करता येत नाही, ते आपोआपच होतं. गुंतून जाणारे दोन जीव एकमेकांसोबत आहेत हेच बास आहे. प्रेम फक्त करू नका तर ते टिकवून ठेवा. कितीही संकट आली तरी ज्याला स्वीकारले नेहमी त्यांच्यासोबत राहा, त्याची साक्षी बनून. नाही तर तिच्याकडे बघितलं, ह्याच्याकडे बघितलं म्हणून एकमेकांचा नको जीव करून सोडायचा. एखाद्याचं आयुष्य मुठीत बांधून ठेवायचं, त्याच्यासाठी फक्त तुमच्या प्रेमाचा जाच आहे. जे तुमचं आहे, तुमच्या जवळ आहे असं असूनही अतिप्रेमाच्या लोभापायी प्रेम आहे की नाही असा आपल्याच प्रेमाबद्दल अविश्वास का आहे.